मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झालाय। या प्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर आक्रमक झालेत। विकासकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा, अन्यथा प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा वायकरांनी दिलाय। महापालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप वायकरांनी केलाय। समीर नाहक नावाचा वय 25 ह्याचा देखील पडून मृत्यू झालेला आहे। तर अशा पद्धतीने जर एका 2 वर्षामध्ये जवळजवळ 6 अपघात होत आहेत आणि या संदर्भामध्ये संस्कृती अमीनच्या बाबतीमध्ये मी बैठक देखील घेतली होती BMCच्या ऑफिसमध्ये जाऊन, परंतु सांगितल्यानंतर देखील मुंबई महानगरपालिकेची जी लोक आहे या संस्कृतीच्या बाबतीमध्ये त्यांना स्टॉपआउट नोटीस दिली होती, तरी त्याचं काम चालूच आहे। म्हणजे एखाद्याचा मृत्यू गेला तरी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी हलणार नाही, पोलीस स्टेशन हलणार नाही किंवा ज्या यंत्रणा आहेत त्या देखील सक्षमतेने आपलं काम करणार नसेल तर मला याच्यावरती उग्र आंदोलन घ्यावं लागेल।